समर्थ रामदास स्वामी पंचक पराधीन पंचक मुंगसाचे कानी बाळी मुंगूस हिंडे आळोआळी तरी ते पाळिले जाणावे पराधीनची स्वभावे वेडे आलेसे पाहुणे परिते जगाचे मेहुणे कार्य करता कीर्तिमत्व त्यासी जाणती समस्त कार्य करता तो झांकेना वेध लावी विश्वजना दास म्हणे कुटुंबाचा तोची पुरुष देवाचा निज सलगीचे जाणेना पुढे कोणासी मानेना आळसी निकामी माणूस पुढे होत कासावीस उगेच नाचते कोण पुसते तयाते आपणास अवकाळीले ज्याचे त्यास कळो आले आधी कष्टावे रगडावे कार्य बहुतांचे करावे बहुतांसी मिळो जाणे त्यासी मानिती शहाणे बहुत मानला तो ल्याख वरकड जाणावे न ल्याख आहो प्रगट उपाट दास म्हणे सांगो काय कष्ट करिता मनी विटे तरी तो कळेल शेवटे कष्टे उदंड आटोपावे तरी मग पुढे सुखी व्हावे असता परधन वेडे काय निवेल बापुडे शहाणे उदंड कष्टती वडील उपकारे दाटती बहुत रखिले लौकिक त्यांचे जिने अलौकिक ज्यास त्यास पाहिजे तो जनी वाट पास येतो मनोगत जाणे सूत्रे जेथे तेथे जग भित्रे न सांगता काम करी ज्ञान उदंड विवरी स्तुती कोणाची न करी प्राणी मात्रा लोभ करी कदा विश्वास मोडेना कोणी माणूस तोडीना जनी बहुतची साहतो कीर्ती रूपेंची राहतो दास म्हणे नव्हे दुःखी आपण सुखी लोक सुखी आळसे पिंडाचे पालन परी अवघे नागवन देह केले तैसे होते वंचले जे करीना ते शक्ती आहे तो करावे विश्वकीर्तीने भरावे पुण्यवंत तो साक्षेपी आळशी महालोकी पापी आपलाची घात करी सदा कठोर वैखरी माणूस राजी राखो नेने त्यासी न मानिती शहाणे गुणे माणूस भोगतो अवगुणे थिते जाते दास म्हणे भला भला जेथे तेथे पवाडा केला सुंदर आळसाची बाईल पुढे कालरे खाईल ज्याचे वडील आळसी कोणे शिकवावे तयासी घरी खाया न जेवाया नाही लेया ना नेसाया पत्नी उदंडाची खाती आळसी उपवासी मरती दास म्हणे सांगू काय होता प्रगट उपाय ऐसे कैसे रे भजन करीताती मूर्खजन गधड्यासी नमन केले तेने थोबाड फोडिले उंच नीच सारी खेची दास म्हणे होत छिची